उन्हाळ्याच्या दिवसात भूक अशी लागत नाही, पण सारखी तहान मात्र लागते। जीव नुसता पाणी पाणी होतो आणि कितीही पाणी प्यायलं तरी समाधान होत नाही। आणि अशा वेळेला पाण्याचं खरं महत्त्व आपल्या लक्षात येतं। पाणी सांभाळून वापरायला हवं आणि पैशासारखीच पाण्याचीही बचत करायला हवी हे सांगताना आपली मराठी भाषा म्हणते, थेंबे थेंबे तळे साचे। आणि तीच आपल्याला सांगते, तळे राखी तो पाणी चाखी। मराठी माणूस म्हणजे कर्तृत्ववान। त्याचा स्वभाव कसा, तर लाथ मारीन तिथे पाणी काढीन। आणि जनरल नॉलेजचं म्हणाल तर त्यातही आम्ही पुढेच, कारण उगीच काही 12 गावचं पाणी प्यायला नाही येतो। आहे की नाही गंमत? आणि मग विचार केला की पाणी हा शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो। म्हणजे आपण पितो ते पाणी, पाणी हे जीवन आहे हे वाक्य आठवतंय ना? लहानपणी निबंधात हमखास मार्क मिळवून देणारं हे वाक्य। अशी काही टिपिकल वाक्य तुम्हालाही आठवतायत का? मग आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं। तर हा झाला पाणी या शब्दाचा एक अर्थ, पण आणखीही किती अर्थ आहेत बघूया। पाऊस या अर्थाने पण पाणी वापरतात। यंदा पाणी खूप पडलं, आपण पीक पाणी कसं आहे असं म्हणतो तेही याच अर्थाने। एखाद्याच्या अंगी किती धमक आहे या अर्थाने, तुझ्या अंगात काय पाणी असेल तर दाखव आता। तेज, कांती, चकाकी या अर्थीही वापरतात। त्याच्या चेहऱ्याचं पाणी काही वेगळंच आहे नाही, म्हणजे त्याचा चेहरा ग्लो करतो आहे। शिवाय पाणीदार डोळे, पाणीदार मोती हेही सुंदर या अर्थीच आपण वापरतो। एखाद्या धातूला दुसऱ्या धातूचा मुलामा दिला तरी चांदीच्या वाटीला सोन्याचे पाणी चढवले असं म्हणतो। हत्याराला धार काढणे ह्याहीसाठी, म्हणजे कुऱ्हाडीला फार दिवसात पाणी चढवलं नाही असंही म्हणतात। शिवाय खूप मेहनत करणं या अर्थी रक्ताचं पाणी करणं असं आपण म्हणतो। जुनी मंडळी म्हणायची, रक्ताचं पाणी आणि हाडाचा मणी करणारा माणूस आहे, म्हणजेच अतिशय मेहनती आहे। आता बघा, आपण या विषयामध्ये, पाणी या विषयामध्ये इतकं लक्ष घालतो म्हणजे अगदी खोल पाण्यात उतरलो आहोत नाही का? एखादा प्लॅन फिसकटला की इंग्लिशमध्ये रेन चेक म्हणतात, तसं मराठीत आपण पाणी पडले असं म्हणतो। म्हणजे प्लॅनचं पाणी झालं असंही पूर्वी म्हणायचे। उदाहरण द्यायचं तर, संध्याकाळी थोडं थालीपीठ खाल्लं, आता रात्रीच्या जेवणाचं पाणी झालं। आता झाडांची वाढ व्हावी म्हणून आपण त्यांना खत पाणी घालतो, तसं चांगल्या कल्पनेलाही आपण खत पाणी घालतो। हा अमुक एक गृहस्थ, म्हणजे अगदी अव्यवस्थित, आपल्या हाताने नोकरीवर पाणी घातलं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा विस्तवावर पाणी घातलं की तो विचतो हा विचार त्याच्या मुळाशी असतो। दान देताना जी वस्तू दिली त्यावर पाणी सोडले, म्हणजे त्यावरचा आपला मालकी हक्क संपला। म्हणून एखाद्या वस्तूवर पाणी सोडणे म्हणजे स्वेच्छेने ती वस्तू कायमची देऊन टाकणे। पण बरेचदा एखाद्या वस्तूची आशा सोडणे किंवा ती गेली असं समजून स्वस्थ बसणे या अर्थी देखील आपण वापरतो। म्हणजे तू त्याला पैसे उसने दिलेस ना, मग आता त्या पैशांवर पाणी सोडून मोकळा हो। मैत्रीला धरून पाण्याच्या अनुषंगाने एक म्हण आहे, तुम्हाला लक्षात आहे? माहिती आहे? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजे छोट्या मोठ्या कारणांनी खरी मैत्री तुटत नाही। आता एक गमतीशीर वाक्प्रचार सांगते, पाण्याचा काटा मोडणे म्हणजे काय सांगू शकाल? अहो, म्हणजे चक्क कोमट पाणी, ल्यूक वॉर्म वॉटर। मला आंघोळीला फार गरम पाणी लागत नाही, पाण्याचा जरासा काटा मोडलेला असला म्हणजे झालं। आता असं का म्हणतात, तर थंड पाणी असलं तर ते अंगाला काट्याप्रमाणे बोचतं ना, म्हणून पाण्याचा काटा मोडायचा। एखाद्याला पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष करणे, पण पाण्यात दिसणे असं म्हटलं की एकदम इतिहासातील संताजी आणि धनाजी आठवतात। कारण पाण्यात दिसणं म्हणजे एखाद्याची भीती वाटणं, आणि नदीच्या पाण्यात पाणी प्यायला वाकल्यावर ज्याची भीती वाटते त्याच्या प्रतिबिंबाचा भास होऊन दचकायला होणं। महाराजांच्या स्वराज्यातील
संताजी आणि धनाजी हे इतके शूर होते की यमुनेच्या पाण्यात मुघलांच्या घोड्यांना संताजी आणि धनाजी दिसत आणि मग ते पाणी पित नसत, असं औरंगजेबाच्या दरबारात असणाऱ्या एका लेखकाने लिहून ठेवलंय. त्याचप्रमाणे वळसणीचे पाणी आढ्याला असंही आपण म्हणतो. तेव्हा काय अर्थ अपेक्षित असतो की अशक्य गोष्ट घडणं. आता आपल्याला मुळात वळचण म्हणजे काय ते पटकन कळत नाही. वळचण म्हणजे छताचा कोपऱ्याकडचा खालचा भाग. कोणत्याही घराचं छत हे भिंतीपेक्षा थोडं बाहेरच असतं. ती भिंत आणि छत यांच्या मधली जागा म्हणजे वळचण आणि आढा म्हणजे छप्पर. आता पाणी वरून खाली येतं हा नियमच आहे निसर्गाचा, म्हणून वळचणीचं पाणी आढ्याला लागणं शक्यच नाही. मग काहीतरी अशक्य घडलं की म्हणतात वळचणीचे पाणी आढ्याला. एकनाथ महाराजांनी पाण्याला धरून एक कूट अभंग लिहिला, म्हणजे एक कोडं लिहिलंय. यातली सगळीच कोडी चमत्कारिक आहेत. ते म्हणतात, नाथाच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. आता म्हणजे काय, तर तुमच्या माझ्यात सगळीकडेच एक आत्मतत्व आहे. असा अद्वैताचा साक्षात्कार झाला की कळतं, अरे मी परमेश्वर बाहेर शोधतोय पण तो माझ्या आतच आहे. हे पाण्याला तहान लागण्यासारखंच आहे ना. माझ्या आत जे परमतत्व आहे तेच बाहेरही आहे. या देहरूपी घागरीतले परमतत्व आणि बाहेरचे परमतत्व एक झाले म्हणजे पाण्याला पाणी मिळून आले. आणि एकदा हा अद्भुत अनुभव आला की मग पटतं वळचणीचे पाणी आढ्या लागले. असा हा एक आध्यात्मिक दृष्टांत आहे. बघा, पाण्याविषयी बोलता बोलता मी इतकी रमले की पाणी प्यायची ही फुरसत झाली नाही. तरी कितीतरी म्हणी वाक्प्रचार सुटले असतील, पण आता तुम्ही ते मला सांगा. पण यावरून एक नक्की आहे, एक लक्षात येतं की मराठी भाषेच्या घरी अर्थलक्ष्मी पाणी भरते आहे. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? ठीक आहे, थोडंसं पाणी प्या आणि मग मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि त्यासाठी यूट्यूबवर मधुरा वेलणकर साटम हा माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.